तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षराला सतत भुवनेश्वरी सकाळी जे काही वागलेली असते ते आठवत असतं आणि त्या गोष्टीचा तिला खूप त्रास देखील होत असतो. त्याचवेळी तिला अधिपतीचा कॉल येतो. अक्षरा त्याला विचारते की तुम्ही फॅक्टरीमध्ये पोहोचलात ना. त्यावर अधिपती सांगतो हो. आणि मग त्यानंतर फॅक्टरीमधील लोकांनी त्याचा वाढदिवस कसा सेलिब्रेट केला हे सुद्धा तो अक्षराला सांगतो. त्यामुळे अक्षराही खुश होते. ती म्हणते की अधिपती, तुम्ही त्या लोकांसाठी खरंच खूप काही करता आणि मग त्यांनासुद्धा त्यांचं प्रेम दाखवण्याची ही एकच संधी मिळते आणि मग ते या संधीचा फायदा घेणारच ना. त्यावर अधिपती म्हणतो की ते सगळं ठीक आहे, पण मला सांगा तुम्ही आमच्यावर नाराज तर झाला नाहीत ना. कारण आम्हाला तुम्ही गिफ्ट दिलेलं शर्ट आज घालता आलं नाही. खरं तर आम्हाला तेच शर्ट घालून फॅक्टरीमध्ये यायचं होतं, पण आईसाहेब ते सगळं बोलल्या आणि मग आमचाही नाईलाज झाला. आम्ही काहीच करू शकलो नाही, आम्हाला माफ करा. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की काही हरकत नाही, मला नाही राग आला. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की खरंच मास्तरीनबाई, तुमचं मन खूप मोठं आहे. आणि मग त्यानंतर तो मुद्दाम अक्षराला विचारत असतो की तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना. मात्र अक्षरा लाजून म्हणते की काही नाही, प्रत्येक गोष्ट काय फोनवर सांगता येत नाही, आपण भेटल्यानंतर बोलूयात. आणि त्यावर अधिपती देखील हसून हो म्हणतो आणि अक्षरा फोन ठेवून देते. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते अक्षराला सांगत असतात की तुझं अधिपतीवर किती प्रेम आहे हे त्याला सांगून टाक, कारण मला त्या भुवनेश्वरीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. आणि आता तर तिची ती बहीण दुर्गेश्वरीसुद्धा आली आहे. तिला तर जणू काय उधाणच आलं आहे आणि मला असं नाही वाटत की त्या दोघीजणी तुम्हाला एकत्र येऊन देतील. तर अक्षरा म्हणत असते पण बाबा, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ना. तर चारुहास सर तिला सांगतात की तू वेळ येण्याची वाट बघू नको, स्वतः ती वेळ आण आणि लवकरात लवकर तुझ्या मनात जे काही आहे ते अधिपतीला सांग. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. तर दुसरीकडे भुवनेश्वरीने सांगितल्याप्रमाणे दुर्गी अधिपतीच्या वाढदिवसाची तयारी करत असते. तितक्यात भुवनेश्वरीसुद्धा त्या ठिकाणी येते. तयारी बघून तीसुद्धा खुश होते आणि मग ती दुर्गीला विचारते की चांदीची नाणी आली नाहीत का. आणि तितक्यात एक नोकर चांदीची नाणी घेऊन येतो. ती नाणी बघून भुवनेश्वरी खुश होते. तर दुर्गी म्हणत असते की ताई, खरंच तू एवढी नाणी वाटणार आहे का गरीब लोकांना. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो दुर्गे. तर दुर्गी त्यातील 2-3 नाणी हातात घेते. मात्र त्यानंतर ती पुन्हा ती ठेवून देते आणि पुन्हा भुवनेश्वरीला विचारते की खरंच आपण एवढे नाणी वाटायची आहेत का. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो दुर्गे, अंबाबाईच्या कृपेने आपल्याकडे सगळं काही आहे. आता माझ्या अधिपतींना गरिबांचा आशीर्वाद मिळाला तर त्यांचं भलंच होईल. आणि मग त्यानंतर ती दुर्गीला सांगते की अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम करायचा आहे, त्याकडे सुद्धा लक्ष दे. त्यावर ती हो म्हणते. त्यानंतर चारुहास सर ती सगळी तयारी बघतात आणि मनाशी म्हणतात की जर या कार्यक्रमामध्ये अधिपती आणि अक्षरा अडकले तर आजही त्यांना बोलता येणार नाही, काहीतरी करायला हवं. त्यानंतर अक्षरा अधिपतीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचं ठरवते आणि ती शाळेतील एका मॅडमला त्याबद्दल कॉल करून सांगते. हे ऐकून त्या मॅडमही खुश होतात आणि मग अक्षरा त्यांना म्हणते की तुम्ही 5 वाजता सगळ्या शिक्षकांना आणि मुलांना घेऊन शाळेत या, आपण शाळेतच हा कार्यक्रम करूयात. आणि त्यावर त्या मॅडमही आनंदाने हो म्हणतात. चारुहास सरांनी हे सगळं ऐकलेलं असतं. त्यांनाही अक्षराचं खूप कौतुक वाटतं आणि मग ते अक्षराला सांगतात की तू आणि अधिपती वृक्षारोपण करा आणि मग त्यानंतर तू अधिपतीला तुझ्या मनातील गोष्ट सांग आणि लवकरात लवकर घरी ये, कारण जर या कार्यक्रमाला उशीर झाला तर भुवनेश्वरी पुन्हा तमाशा करेल. आणि त्यावर अक्षरा म्हणते हो बाबा, आधी आम्ही शाळेत वृक्षारोपण करू, त्यानंतर मंदिरात जाऊ, तिथेच मी अधिपतींना माझ्या मनातील गोष्ट सांगेल. आणि ते ऐकून चारुहास सरांना देखील आनंद होतो. त्यानंतर अक्षरा अधिपतीला कॉल करते आणि त्याला सांगते की तुम्हाला 5 वाजता शाळेत यायला जमेल का. त्यावर अधिपती म्हणतो हो, पण नेमकं काय काम आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे, पण तुम्ही 5 वाजता शाळेत नक्की या. आणि त्यावर अधिपती हो म्हणतो. आणि मग त्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्याला भुवनेश्वरीचा सुद्धा कॉल येतो आणि भुवनेश्वरी त्याला सांगते की आज तुमच्या वाढदिवसानिमित्त घरी कार्यक्रम आहे, तुम्ही 4-5 वाजेपर्यंत घरी या, कारण सगळे पाहुणे येणार आहेत. आणि ते ऐकून अधिपती काळजीत पडतो. तो भुवनेश्वरीला म्हणत असतो की आईसाहेब, आम्ही 6-6:30पर्यंत आलो तर चालेल का. पण भुवनेश्वरी काही ऐकून घेत नाही. ती म्हणते की अधिपती, तुम्ही 4-5 वाजताच घरी या. आणि त्यामुळे अधिपती म्हणतो ठीक आहे. आणि मग तो नेमकं काय करायचं याच विचारात असतो.
तर दुसरीकडे भुवनेश्वरी साडी आणि काही दागिने दुर्गीकडे देत म्हणते की हे सगळं तू सुनबाईंना दे, कारण आज कोल्हापूरमधील खूप मोठी मोठी लोकं अधिपतींच्या वाढदिवसानिमित्त इथे येणार आहेत. मला त्यांची आणि सुनबाईंची ओळख करून द्यायची. तर दुर्गी म्हणत असते, पण तिच्यासाठी एवढं सगळं कशाला, तसंही आपण तिला घराबाहेर काढणारच आहोत ना. मात्र भुवनेश्वरी म्हणते की तुला जे काम सांगितले तेवढंच कर, उगाच नको तिथे नाक खुपसू नको. आणि जरी आम्ही त्यांना उद्या घराबाहेर काढणार असलो ना, तरी आज त्या या घरच्या सुनबाई आहेत आणि आज त्यांना त्यांचा मान मिळायलाच हवा. तर दुसरीकडे अक्षरा आणि काही शिक्षक शाळेमध्ये आलेले असतात. त्यांनी भरपूर झाडंसुद्धा आणलेली असतात, मुलंसुद्धा असतात आणि मग त्यानंतर शाळेतील अजून काही मुलं त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून अक्षरा खूप खुश होते आणि मग ते सगळेजण अधिपतीला सरप्राईज द्यायचं ठरवतात. जेव्हा अधिपती त्या ठिकाणी येतो तेव्हा ती सगळी मुलं लपून बसतात आणि मग अधिपती शाळेत आल्यावर ते सगळेजण त्याच्या समोर जातात, त्याला छान सरप्राईज देतात. त्यामुळे अधिपती तर खूपच खुश होतो. मात्र तितक्यात चंची त्या ठिकाणी येते आणि ती हे सगळं काही बघते, त्यामुळे ती खूपच चिडते. त्यानंतर मग अक्षरा अधिपतीला सांगते की आपण तुमच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यामुळे अधिपती तर खूपच खुश होतो आणि मग त्यानंतर ती सगळी मुलं आणि शिक्षक वृक्षारोपणाच्या तयारीसाठी जातात. तर अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्ही ना खरंच मनकवड्या आहात, कारण काही दिवसांपूर्वी सूर्य आग ओकत होता आणि त्यावेळी आम्ही म्हणालो की सूर्या भावा, काही झालं तरी आम्ही 100 झाडं तर नक्कीच लावणार, आणि तुम्ही आमच्या मनातली ही इच्छा ओळखली आणि हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला. आणि ते ऐकून अक्षरा मनाशी म्हणते की मी तर तुमच्या मनातलं ओळखते अधिपती, पण माझ्या मनातलं प्रेम तुम्हाला कधी कळणार आहे काय माहीत. आणि मग तितक्यात मुलं त्या ठिकाणी येतात. त्यामुळे अधिपती अक्षरा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.